कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। गुरुवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीता जनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्रः विदर्भदेशेन सुधामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचितः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्र सिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। छोटे न हो हम बुद्धि से हो विश्वमय से ईशमय हो प्रेममय अरु ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय। हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रत खंबीर हो सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोकभाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज तपमूर्ती संत गाडगे बाबा गुरुकुंज बिहारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी करून सकल संत वृंदांच्या तद्वतच भगवत रूप श्रोतृगणाच्या पायाची नतमस्तक होऊन आजच्या या 26व्या प्रवचनाला आपण सुरुवात करतो। सद्भाविक सज्जन हो, काल 24व्या प्रवचनामध्ये आपण एक महत्वाचे काही भाग पाहण्याचा प्रयत्न केला। अर्थातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच नाही तर इतरही सर्व साधू संत सद्भाविक सज्जनांनी वा जाणत्या द्रष्ट्या पुरुषांनी सर्वांनी रामकृष्णादिकांचं जे महत्त्व अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे। जवळजवळ अलीकडच्या काळापर्यंतच्या लेखकांपर्यंतचा आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न केला। अर्थातच हे रामकृष्णादिकांचं जे त्यांनी स्मरण अशा पद्धतीचं केलेलं आहे किंवा जे काही लोक रामकृष्णादिकांच्या अस्तित्वाबद्दल साशंक अशा पद्धतीचे त्यांच्या शंकेचं निरसन सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण साधू संतांच्या
मताचं चिंतन करून करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. आणि बोलता बोलता आपण इथपर्यंत येऊन पोचलो होतो की अर्थातच रामकृष्णाधिक महात्मे हे अतिशय उच्च अशा पद्धतीचे महात्मे आपल्या भारत देशामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि ते जे महात्मे होऊन गेले आहेत, कदाचित त्यांच्या कालामध्ये त्यांनी अतिशय अशा पद्धतीचं सुशोभनीय वा जगत कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या हिताचं अशा पद्धतीचं कार्य केलेलं असावं आणि केलेलं आहेच. त्यांच्या त्या कार्यावरही सुद्धा काही लोक शंका अशा पद्धतीची उपस्थित करताना आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत. त्याच्या संबंधात काही पुस्तकं, काही भाषणं, व्याख्यानं सुद्धा करणाऱ्या अशा पद्धतीची मंडळी आहे. त्यातली काही सुज्ञ आहेत, तर काही द्वेषाच्या पोटी अशा पद्धतीचे करणारे आहेत. द्वेष्टत्व त्यांच्या ठिकाणी विशिष्ट हिंदू धर्माच्या संबंधानं असेल किंवा देवादिकांच्या संबंधाने असेल, तो त्यांचा व्यष्टीभाव आहे, त्याच्याशी आपण काही बोलणार नाही. परंतु अशा पद्धतीचे दिसतात तेव्हा बरेच लोक शंका घेतात की रामानं शंभुकावर अन्याय केला, वालीवर अन्याय केला, नवे नवे सीतेवर सुद्धा रामानं अन्याय केला, अशा पद्धतीचं काही लोक साशंकता दर्शवतात. परंतु सद्भाविक सज्जनो, मी कायम नेहमीच एक ओळी तुमच्या समोर सांगून राहिलेलो आहे, समर्थ रामदास स्वामींची. रामदास स्वामी म्हणतात की ग्रंथ पूर्ण वाचले विना उगीच ठेवी जो दूषण, तो एक मूर्ख जाणार. अर्थात ते ग्रंथ न वाचता त्याच्यावर दूषण अशा पद्धतीचं बरेच लोक लावताना अशा पद्धतीचं दिसतात. परंतु हे जे रामकृष्ण झालेत, शंभुकाची कथा वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये त्यांनी स्पष्टता दिली आहे. वाल्मिकी विजय नामक ग्रंथामध्ये फार सुंदर त्याचं समीक्षण अशा पद्धतीचं केलं आहे की तो जो शंभुक होता, हा शंभुक शूद्र विद्येच्या मागे लागलेला होता आणि त्याच्या पोटी त्याने लहान बालकाला सुद्धा, एका बालकाला सुद्धा त्यानं बळी दिला होता आणि अशा पद्धतीची त्यानं कृत्य केले होते आणि समाजाला तो त्रास देत होता. म्हणून त्या तपस्या करणाऱ्या शंभुकाचा त्यांनी वध केला. तो शूद्र समाज पद्धतीचा जो रामावर अशा पद्धतीचा आरोप लावला तो खोटा आहे. कारण असं जर असतं तर रामाने काय केलं, तर श्रीरामे शबरीची खादली बोरे, जमा केली आदिवासी वानरे, गुहका आलिंगिले प्रेम भरे, म्हणून तो अवतार ठरला. अर्थातच त्यानं गुहकाला सुद्धा आलिंगन अशा पद्धतीचं दिलं. तो गुहक काही ब्राह्मण समाजाचा अशा पद्धतीचा नव्हता, तो गुहक सुद्धा शूद्र होता. अर्थात राम शूद्राचा अतिशय चुकीचं अशा पद्धतीचे ठरते. काही आरोप लावले जातात. आणि वाली आहे, वालीच्या बाबतीत जर विचार केला तर तो त्याचा जो भाऊ होता सुग्रीव, त्या सुग्रीवाचा सोबत त्याने संवाद साधला होता की मी जे काही अशा पद्धतीचं युद्ध करतो, ते युद्ध करत असताना जर कदाचित मी 1 महिना वापस आलो नाही तर समजून घ्यायचं की मी या गुफेमध्ये मरण पावलेलो आहोत आणि या गुफेला दगड लावायचा आणि तू राज्य सांभाळायचं. असं सांगितल्यानंतर तो सुग्रीव त्या ठिकाणी त्याने ते मान्य केलं आणि त्या वालीच्या सांगण्यानुसार त्यानं तो दगड लावला. तो 1 महिन्यानंतर वाली आला आणि म्हणून राज्य करायला लागला. परंतु मोठ्या प्रयासानं तो वाली जिवंत राहिला होता आणि तो बाहेर निघाला. आणि तो बाहेर आल्यानंतर त्याला असं वाटलं की यानं माझं राज्य हडपण्यासाठी हा दगड लावला होता. असा कुठल्याही प्रकारचा न्याय निवाडा न करता तो खोटा आरोप सुग्रीवावर लावला आणि तो खोटा आरोप लावून त्याची पत्नी रुमा सुद्धा त्यानं अशा पद्धतीची आणि फरफटत नेली होती आणि स्वतःच्या स्वाधीन करून घेतली होती. अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य त्यानं केलं. म्हणून त्याच्या चुकीच्या कर्माचं फळ म्हणून त्याला आणि त्या ठिकाणी रामानं अशा पद्धतीचं दिलं होतं, मृत्यूदंड अशा पद्धतीचा दिला. आणि तिसरी गोष्ट मी जास्त विस्तार करणार नाही, परंतु थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करेल की सीतेवरही अन्याय केल्याचा आरोप लावतात. पण सर्वात मोठं जगाच्या पाठीवरचं आश्चर्य आहे की ज्या सीतेवर अन्याय झाल्याचा आरोप काही पुरोगामी लोक करतात, त्या सीतेनं मात्र असा कुठल्याही पद्धतीचा आरोप रामावर केलेला नाही की रामामुळे मला अशा पद्धतीचं दुःख झालं. उलट ते दुःख
मला रामानं स्वार्थासाठी दिलेलं नाही, तर ते प्रजेच्या हिताकरिता दिलेलं आहे आणि म्हणून ते मला मान्य आहे, असं ती सीता म्हणते. नवल आहे, ज्या सीतेवर अन्याय झाल्याचं म्हटल्या जाते त्या सीतेला मात्र कुठल्याही प्रकारचं त्या रामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. मात्र समाजातील बरेच लोक ती तक्रार करताना दिसतात. त्यातलं काय खरं काय खोटं त्याच्या भानगडीत आम्ही पडायला नको, परंतु कृष्णावरही सुद्धा अशा पद्धतीचे आरोप लावले जातात. तुमचा देव व्यभिचारी, 16,000 सहस्त्र नारी, अशा पद्धतीचे आरोप लावले जातात. त्यांनी चोरी केली, पण काय चोरलं काय केलं हे मात्र योग्य त्या पद्धतीने सांगितलं जात नाही. चित्त चैतन्य चोरून नेले हो, अशा पद्धतीचं आमचे कीर्तनकार भागवतकारही सुद्धा ठासून सांगत नाही. ते सुद्धा आमचे कीर्तनकार भागवतकार प्रवचनकार लोक सुद्धा शृंगार रस त्याच्यामध्ये ओततात आणि यांची सुद्धा वृत्ती वैषयिक झालेली आहे. त्याच्यामुळे कृष्णाचं प्रागट्यीकरण समाजासमोर करत असताना, प्रस्तुतीकरण करत असताना आमचे भागवतकार लोक सुद्धा वैषयिक भावनेच्या आहारी जाऊन भगवान कृष्णांच्या जीवनाचा संबंध हा वैषयिक दृष्टी समाजाच्या पुढे मांडतात आणि म्हणून समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा भगवान कृष्णाच्या बाबतीत भ्रम पसरलेला दिसतो. आणि म्हणून आमच्या रामकृष्णाधिकांवरती जे आरोप अशा पद्धतीचे लावले जातात किंवा त्यामुळे भारतामध्ये बऱ्याच वादाला जन्म अशा पद्धतीचा आलेला आहे. आणि म्हणून त्यानंतर हा जरी भाग असला तरी जे आमचे साधू संत आहेत त्या साधू संतांनी सुद्धा रामाचे प्रकार अशा पद्धतीचे केलेले आहेत. श्री कबीर महाराज ज्यांचा आता अगदी 1-2 दिवसावरती आणि जयंतीचा अशा पद्धतीचा उत्सव आहे, ते कबीर महाराज त्यांनी सुद्धा रामाचे काही प्रकार पाडलेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप ज्यावेळेस या देवावरती लावले जातात त्यावेळेस ही प्रार्थना जर सर्व धर्मांकरिता आणि सर्व जनार्दनाकरिता आहे, तर मग सर्व पंथ संप्रदायाचे लोक ही मान्य करू शकतील का, हा मोठा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. रामकृष्णादिकांची नाव मान्य करू शकणार नाहीत, वा मान्य जरी केलेत तरी मग इतर देवांचे उपासक जे रामकृष्णादिकांना मानत नसतील ते या प्रांतात येऊन बसू शकणार नाहीत. हाही पण एक प्रश्न महत्त्वाचा राष्ट्रसंतांच्या समोर होता. आणि म्हणून अशा स्थितीत हे शक्य नव्हतं. आणि राम आणि कृष्ण हे या ठिकाणी महाराजांनी प्रतीक म्हणून अशा पद्धतीचे वापरले होते. रामकृष्ण जे वापरलेत, अर्थातच राम आणि कृष्ण हे त्यांच्या देहाची उपासना म्हणून नाही तर त्यांचे तत्व अशा पद्धतीचे महाराजांना घ्यायचे होते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी मानव को आदर्श चाहिए, संस्कृती परमोत्कर्ष चाहिए असं जे म्हटलं जातं, त्या न्यायानं या सगळ्या गोष्टीचं चिंतन होणं महत्त्वाचं ठरते. आणि कबीर महाराजांनी सुद्धा रामाचे प्रकार पडलेत. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम सबहू से न्यारा, एक नाम का सकल पसार, एक राम का सकल पसार, अशा पद्धतीचे रामाचे आणि प्रकार त्या ठिकाणी आमच्या कबीर महाराजांनी पाडलेले दिसतात. आणखीनही जे जे काही महात्मे होऊन गेले, गांधीजींचं म्हणणं होतं की मी ज्या रामाचं अशा पद्धतीचं रामराज्य सांगतोय तो राम काही ऐतिहासिक अशा पद्धतीचा नाही, किंवा नाथ भावार्थ रामायण आहे, हंसराज स्वामींच्या आणि रामा आढळते, किंवा समर्थ रामदास स्वामींचा आत्माराम नामक जो काही अशा पद्धतीचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा जे वर्णन अशा पद्धतीचं आढळते तो राम सबहू से न्यारा अशा पद्धतीचा तो राम आहे. आणि म्हणून त्या रामाचे जे तत्व आहेत ती तात्विकता महाराजांना घ्यायची आहेत. अर्थात राममय कृष्णमय व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तर त्यांच्या तत्वाशी समरस अशा पद्धतीचा राष्ट्रसंत म्हणतात आम्हाला व्हायचं आहे. आणि म्हणून आमच्या संतांचा जो राम आहे, अर्थात कबीर महाराजांचा राम, महाराज कबीर की ना दशरथ घरी अवतरी आवा, ना लंका का राव सतावा, देवै कुखन अवतरी आवा, ना सजवेल गोद खिलावा, अशा पद्धतीचा आमचा राम. याप्रमाणे त्यांनी सुद्धा विशुद्ध आत्मारामच अशा पद्धतीचा आमच्या सर्व साधू संतांनी मान्य केलेला आहे. अर्थातच
राम आणि कृष्ण हे तत्व वा व्यक्ती अतिशय अत्युच्च पदाच्या पोहोचलेले जरी असले किंवा अत्युच्च तत्वरूपत जरी मूर्तिमंत, त्यांच्या नामावरून समाजामध्ये वादग्रस्तता निर्माण होण्याची दाट शक्यता आमच्या संतांनी पाहिली. आणि म्हणून मग जे काही आदर्श महापुरुष असतील त्यांचे नावापेक्षा त्यांचे तत्व अशा पद्धतीचे महत्त्वाचे असतात. तत्व अतिशय महत्त्वाचे. म्हणून शंकराचार्यासारख्या साधू संतांनी सुद्धा ग्रंथ लिहित असताना तत्वबोध अशा पद्धतीचे ग्रंथ, तत्व सद्गुरु तत्वबोध, तत्व अतिशय महत्त्वाचे असतात. आणि म्हणून हे तत्व आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातला आदर्श ज्या तत्वावर आरूढ होऊन तो आदर्श जीवन ते महात्मे जगलेले आहेत ते तत्व महत्त्वाचे असतात. आणि म्हणून मग कोणाचाही जो तात्विक भाग असेल त्याचा काही सीमा नाही त्याची की यांचेच घ्यायचे त्यांचेच घ्यायचे, परंतु जे जे काही महात्म्य आपल्या या समाजामध्ये होऊन गेले त्या सर्वांचा तात्विक अशा पद्धतीचा आपण स्वीकार केला पाहिजे. भवबीजांकुर जनना रागाद्याम शयमुपागता यस्य ब्रह्मा वा विष्णुर्वा हरो वा जिना वा नमस्तस्मै अशा पद्धतीनं वासना जिंकून इंद्रियांवर ताबा मिळवून जे इंद्रिय जित अशा पद्धतीचे झालेले महात्मे असतील, जे विशुद्ध अशा स्वरूपाचे महात्मे असतील, ते शिव असोत की महावीर असोत, विष्णू असोत की कोणीही असोत, ते आम्हाला प्रिय अशा पद्धतीचे आहेत. आणि सर्व पंथाभास टाळण्याकरिता ते योग्य अशा पद्धतीचे आहेत. आणि म्हणूनच या प्रार्थनाष्टकामध्ये खुद्द जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतः या प्रार्थना अष्टकामध्ये आणि राममय कृष्णमय या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून प्रेममय आणि ज्ञानमय अशा पद्धतीच्या शब्दांची या ठिकाणी योजना केली. अर्थातच राम हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम आणि ज्ञान ज्यांच्या जीवनामध्ये असेल त्यांचं जीवन उज्ज्वल झाल्यावरून राहत नाही आणि त्याला पूर्णत्व येते. अर्थातच प्रेम या शब्दाचा अर्थ भक्ती आहे. नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारदांनी सांगितलं आहे की अथातो भक्तिं व्याख्यास्यामः परम प्रेम स्वरूपात, अर्थात भक्ती ही प्रेम स्वरूप आहे. श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य सुद्धा सांगतात की भक्तिर्जनत्री ज्ञानस्य, अर्थात भक्तीच्या पोटी रिगा उपजले ज्ञान हा जो नाथ बाबांचा सिद्धांत आहे. अर्थातच तो भक्तीच्या पोटी ज्ञान निर्माण होत असते. अर्थात त्याच दृष्टीनं या ठिकाणी आधी भक्तीच्या संबंधानं प्रेम आणि प्रेमाच्या नंतर ज्ञान अशा पद्धतीचं या ठिकाणी महाराजांनी पर्यायी परिपाठ या समुदाय प्रार्थनेमध्ये योजून दिलेला आहे. आणि पुढे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही या नाथ महाराजांच्या हरिपाठातील प्रमाणानुसार महाराजांनी जगदेवमय आणि जगदीशमय अशा पद्धतीचा सुद्धा एक वर्णन महाराजांनी केलेलं आहे. तुर्तास या ठिकाणी आपण प्रेममय ज्ञानमय याचं थोडं समीक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अष्टश्लोकी भागवताच्या संबंधानं बऱ्याच ठिकाणी सेवा मंडळामध्ये हा वाद अशा पद्धतीचा एक वादग्रस्त विषय आहे. आणि कधी कधी मला भीती वाटते की ज्याप्रमाणे बुद्ध धर्मामध्ये हीनयान महायान अशा पद्धतीचे पंथ पडलेत, श्वेतांबर पितांबर अशा पद्धतीचे, दिगांबर अशा पद्धतीचे पंथ पडलेत, किंवा सियाशून्य अशा पद्धतीचे पंथ पडलेत, जुना करार नवा करार अशा पद्धतीचे झालेत, सेवा मंडळामध्ये सुद्धा कुठं अस्तित्व धोक्यात आहे की नाही, सेवा मंडळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा दुही निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून हा जो एक रोग म्हणेल मी त्याला लागलेला आहे, हा रोग कुठंतरी थांबला पाहिजे. कारण समाजामध्ये पाहत असताना दोन प्रकारचे लोक आढळून येतात. काहींच्या मी जो काही हा विषय या ठिकाणी मांडतोय तो विषय जिव्हारी लागेल, परंतु अतिशय महत्त्वाचा हा विषय मी तुमच्यासमोर मांडतो. काही लोकांचं असं मत आहे की हा जो काही भाग आहे
याला मी रोग अशा पद्धतीची संज्ञा देतो. हा रोग आहे सेवा मंडळामध्ये, जडलेला रोग आहे, हा महाभयंकर रोग आहे. आणि काही समाजामध्ये 2 प्रकारचे लोक अशा पद्धतीचे असतात. एक वर्ग त्याला असं वाटते की मला झालेली जी बिमारी आहे ती बिमारी ऑपरेशन करून त्या बिमारीतून मी मुक्त अशा पद्धतीचं झालं पाहिजे. अर्थातच ही बिमारी मी नष्ट अशा पद्धतीची केली पाहिजे, असं काही लोकांचं मत असते. आणि दुसरा एक वर्ग आहे, त्या वर्गाला असं वाटते की ऑपरेशन केल्यानं फार दुःख होईल, त्याच्यापेक्षा ही बिमारी राहिली तरी काही हरकत नाही, परंतु मी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात मला असं वाटते जे लोक बिमारी दाबून ठेवतात ते लोक सुज्ञ नाहीत, आणि जे लोक ऑपरेशन करतात आणि बिमारी बाजूने सारतात अर्थातच ते लोक सुज्ञ अशा पद्धतीचे समजले जातात. म्हणून जे लोक हा वादो नावलंब्या अशा पद्धतीचे नारद भक्ती सूत्रातले सूत्र सांगून काही लोक युक्तिवाद करतात आणि हा वाद भविष्यात पुढे आणू देत नाही, किंवा काय आता तो वाद आहे जाऊ द्या, त्या वादावर काय बोलायचं अशा पद्धतीचं म्हणतात. परंतु मी अशा पद्धतीचं एक वाक्य बोलण्याचा प्रयत्न करतो, कदाचित काही लोकांच्या जिव्हारी लागेल, परंतु या वाक्याचा त्यांनी फेरविचार करावा. मी माफी मागून त्या शब्दाचा प्रयोग करतो. आत्ता जे काही तपोनिष्ठ लोक जिवंत असतील, राष्ट्रसंतांच्या सहवासामध्ये गेलेले उभय पक्षातले लोक असतील, त्या लोकांनी जर हा वाद मिटवला नाही तर ते लोक महापापाचे भागीदार ठरतील. कारण भविष्यामध्ये याच वादामुळे गुरुदेव सेवा मंडळामध्ये फार मोठं महायुद्ध सुद्धा होण्याची शक्यता आहे, 2 गट पडून. आणि तो मिटवणं हे तत्कालीन जे लोक आहेत, जे महाराजांच्या सहवासामध्ये राहिले असतील, महाराजांच्या सोबत राहिले असतील, त्यांनी हा प्रश्न आपल्या हयातीमध्ये जर मिटवून एक सूत्रता, एक वाच्यता, एक ताणता या सेवा मंडळामध्ये निर्माण केली नाही तर ते महादोषी ठरतील. भविष्यामध्ये त्यांच्यावर जे दूषण लागेल, जे लांछन लागेल ते कोणीही मिटवू शकणार नाही, याची दक्षता त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या विषयाचं थोडंसं समीक्षण करण्याचा मी प्रयत्न करतो. सद्भाविक सज्जन हो, या प्रार्थना अष्टकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच खुद्द हा अशा पद्धतीचा बदल केलेला आहे. 1959 सालची गोष्ट आहे. त्या 1959 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घोडणखापा छिंदवाडा तहसीलमध्ये राष्ट्रसंतांनी हा एक चातुर्मास्य वर्ग अशा पद्धतीचा घेतला होता. आणि त्या चातुर्मास्य वर्गामध्ये असीम चैतन्य नामक एक अशी पद्धतीचे बाल ब्रह्मचारी आणि बंगाल प्रांताचे आजीवन प्रचारक अशा पद्धतीचे असलेले एक संत साधू होते. त्यांचा जीवनयोगीच्या 8व्या खंडामध्ये आणि उल्लेख अशा पद्धतीचा आढळतो, ज्यांनी बंगाल, आसाम आदी काही भागामध्ये, ओरिसाच्या भागामध्ये सेवा मंडळाचा प्रचार अशा पद्धतीचा केला होता. आणि ते त्या भागाचे सेवाधिकारी अशा पद्धतीचे होते. ते ब्रह्मचारी श्री असीम चैतन्यजी त्यांचं नाम होतं. आणि त्यांनी शंका समाधानाचा जो काही कार्यक्रम अशा पद्धतीचा त्या ठिकाणी होतो, तर त्या कार्यक्रमामध्ये महाराजांशी काही चर्चा केली होती, काही शंकेचं समाधान करण्याच्या दृष्टीने काही शंका विचारल्या होत्या. त्याच्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या शंकांचं जे काही निरसन अशा पद्धतीचं केलं होतं, त्याचा संपूर्ण इत्तंभूत सारांश अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित होणारं जे काही श्री गुरुदेव नामक एक मासिक पत्रिका आहे, त्याच्यामध्ये 1959 सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या दिवाळी विशेषांकामध्ये प्रथम मुखपृष्ठावरती एक तो संवाद छापून आलेला होता. आजही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये जे प्रकाशन विभागामध्ये तो जर कदाचित मासिक मिळाला तर तुम्ही त्याचं परीक्षण करू शकता. त्याच्यामध्ये तो काही भाग आला होता, त्याचा थोडक्यात सारांश मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय. त्या ठिकाणी पहिला प्रश्न असीम चैतन्यजींनी विचारला होता
तो प्रश्न असा होता की श्री गुरुदेव सेवा मंडल का उद्देश्य क्या है. त्याच्यावरती वंदनीय राष्ट्रसंतांनी दिलेलं उत्तर होतं, जहां जहां पर जिस बात की कमी नजर आती है उसकी पूर्ति करते हुए मानवता का उत्थान करना और मानवता प्रस्थापित करना, यही गुरुदेव सेवा मंडल का उद्देश्य है. आणि दुसरा प्रश्न असीम चैतन्य जी यांनी विचारला होता, तो असा होता कि हमारी जो सामुदायिक प्रार्थना है उसमें मुसलमान, क्रिश्चियन, बुद्ध, जैन आदि तो भाग ले नहीं सकते, क्योंकि इस प्रार्थना में तो राम, कृष्ण आदि हिंदू देवताओं के ही नाम आते हैं. तो कैसे इस प्रार्थना से मानवता का उत्थान करेंगे. हाँ, हिंदुओं के अनेक पंथ संप्रदाय, देव देवताएं हैं, इन सबको संगठित बनाने की दृष्टि से यह प्रार्थना ठीक है, मगर इससे सारी मानवता का उत्थान कैसे संभव है, अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आणि असीम चैतन्यजी यांनी विचारला होता. त्यावेळेस काय झालं होतं की राष्ट्रसंतांनी त्यांना उत्तर दिलं होतं कि प्रार्थना में तो हम हमेशा आवश्यक परिवर्तन करते आए हैं. 2-3 साल के बाद में प्रार्थना में बदल होता ही रहा है, और भी हम बदल करने का सोच रहे हैं. हो सकता है आगे हम ऐसी प्रार्थना तैयार करेंगे जिसमें दुनिया के प्रचलित धर्म देवताओं के नाम नहीं आएंगे. आखिर प्रार्थना में हम ऐसा ही कहते हैं ना कि हे विश्व के सृष्टिकर्ता, तू सर्वशक्तिमान है, हमको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे, सच्चे बोलने का अभ्यास दे. अशा पद्धतीचा महाराजांनी त्या ठिकाणी त्या असीम चैतन्यजींना आणि आवाहन दिलं होतं. बरेच लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक श्लोक अशा पद्धतीने सांगतात की तोड़ा नहीं अक्षर कभी, फिरके न देखा बाचके, रंग में लिखा जन में लिखा, आनंद पाया नाच के, साथी मेरी है खंजरी और मित्र है पागलगड़ी, पशु पक्षी से भी प्रेम है साधना मेरी बडी. अर्थात महाराजांनी तोडलं नाही अशा पद्धतीचं काही लोक सांगतात, परंतु सद्भाविक सज्जन हो, संतांच्या शब्दाचा आपण शब्दार्थ न घेता लक्षार्थ अशा पद्धतीचा घेतला पाहिजे. तोडा नाही अक्षर कवी म्हणजे मी तोडलं नाही, परंतु संपादन करत असताना चर्चेतून जर काही आलं तर जाणीवपूर्वक तोडलं नाही, परंतु कधी प्रसंग आलाच तोडल्याशिवाय राहत नसतात. कारण एखादा माणूस म्हणतो की मी कधीच पोहे खात नसतो, हा कधी सांगतो ज्यावेळेस त्याच्यावर पोहे खाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस तो सांगत असतो. अर्थात मी तुमच्याकडे पोहे खात आहो, मोठ्या मुश्किलनं खात आहो, पण काय मी कधीच पोहे खात नसतो, कधीच पोहे खात नसतो. जरी असलं तरी मात्र 1-2 वेळेस तरी त्यांना खाल्लेले असतात. तदनुसार आपण जर त्यांच्या शब्दात शब्दशः अर्थ घेतला तर मग राष्ट्रसंतांचे इतरही श्लोक आहेत. अर्थातच राष्ट्रसंतांचा एक श्लोक आहे लड़की बरखीमध्ये की मुझसे ही खरीदो मूर्खता, मैं मूर्ख का भांडार हूँ. मी आता प्रश्न विचारतो, मग आता राष्ट्रसंतांना मूर्खाचा भांडार अशा पद्धतीचा आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आणि म्हणून त्यांचा पुढचाही श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे की बदलना चाहिए, जैसी बखत आ जाएगी, आगे ही बढ़ना चाहिए, तब जिंदगी सध जाएगी, पिछली सभी बातें हमेशा चल ही नहीं सकती कहीं, ना हम चले वैसे अभी यह समय देता याद है. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दृष्टीने जर एक विचार केला तर महाराज म्हणतात की मी तोडलं नाही, खोडलं नाही, परंतु माझ्याकडे जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या काही हस्तलिखित उपलब्ध आहेत, त्याचे झेरॉक्स त्या हस्तलिखितामध्ये खुद्द राष्ट्रसंतांनी खोडून त्याच्यावरती दुरुस्ती अशा पद्धतीची करून ठेवलेल्या ओळी काही दिसतात. मी तुमच्या समोर ते हस्तलिखित अशा पद्धतीचे दाखवतोय. त्याच्यामध्ये मी बोट ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी खोडतोड करून दुरुस्ती केलेली अशा पद्धतीची तुम्हाला आढळून येईल. कदाचित पहा, लक्ष द्या. या ठिकाणी महाराजांचं हस्तलिखित आहे आणि याच्यामध्ये खुद्द राष्ट्रसंतांनी खोडतोड अशा पद्धतीची काही 4-5 हस्तलिखित माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे राष्ट्रसंत खोडूच शकत नाही अशा पद्धतीचा जो काही आरोप लावला जातो तो मात्र चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, 1949 साली श्री गुरुदेव मासिकामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे अधिष्ठान नामक एक लेख अशा पद्धतीचा प्रकाशित झाला होता. आणि त्या लेखामध्ये
राष्ट्रसंतांनी असं म्हटलेलं आहे की मंडळाचे अधिष्ठान म्हणजे गुरुदेव शक्ती होय. ती व्यक्तीची उपासना नाही, ज्ञानशक्ती बोधशक्ती असणारी मंडळी गुरुदेवाच्या योग्यतेची असली तरी ती शक्ती मात्र स्वतंत्र आहे. उदाहरणार्थ राम व श्रीकृष्ण प्रगट झाले तरी त्यांना सुद्धा आम्ही प्रार्थनेच्या अधिष्ठानावर बसविणार नाही, कारण ते त्या ईश्वरी शक्तीचे अर्थात देहधारी पुरुष अशा पद्धतीचे आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचा राष्ट्रसंतांचा हा एक मानस आहे. त्यानंतरची गोष्ट अशी की वंदनीय राष्ट्रसंत करू शकत नाहीत अशा पद्धतीचं म्हणणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांना माझा प्रश्न आहे की जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बदल केला नाही असं आपण जर म्हणतायत, तर माझ्याकडे गुरुदेव सेवा मंडळ अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातून प्रकाशित झालेली प्रचार मार्गदर्शिका अशा पद्धतीची आहे. आणि त्या प्रचार मार्गदर्शिकेमध्ये आणि त्या काळामध्ये महाराजांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो ध्यानाचा पाठ लिहिला आहे, हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे, तो जो पाठ आहे त्या पाठामध्ये सुद्धा हे गुरुदेव मुझको सद्बुद्धी दे अशा पद्धतीचं लिहिलेलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला दिसते, कदाचित याच्यामध्ये उलट अशा पद्धतीचं तुम्हाला दिसते कारण हा सेल्फी मोडवर कॅमेरा आहे म्हणून, परंतु याला सुलट अशा पद्धतीचं करून आपण वाचावं ही मी तुमच्या समोर विनंती करतोय. याच्यामध्ये हे गुरुदेव मुझको सद्बुद्धी दे, आणि या मुझको सद्बुद्धी देचं जे परिवर्तन महाराजांनी केलं, अर्थात मुझको सद्बुद्धी दे म्हणणारे राष्ट्रसंत 29 जानेवारी 1962 रोजी त्यांनी या ध्यानाच्या पाठामध्ये सुद्धा बदल केला आणि त्याच्यामध्ये हे गुरुदेव मुझको सद्बुद्धी दे ऐवजी हम सबको सद्बुद्धी दे अशा पद्धतीचं त्यांनी लिहिलं होतं. राष्ट्रसंतांचे विचारधन नामक जे पुस्तक पूज्य रामटेके गुरुजींनी लिहिलेलं आहे त्याच्यामधला हा एक अतिशय महत्त्वाचा लेख आहे, ज्यामध्ये राष्ट्रसंतांनी लिहिलेला आहे की हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे हा बदल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि स्वतः केलेला आहे. परंतु दुःख होते, महाराजांनी म्हटलं होतं की मैं हर मध्यवर्ती सभा में आपको सजग एवं सतर्क करते आ रहा हूँ, क्योंकि आने वाले वर्तमान समय में गुरुदेव सेवा मंडल इस विश्व के ऊंचे अधिष्ठान पर अधिष्ठित होने वाला है एवं साथ ही इसके तत्वज्ञान और ध्येय में परिवर्तन लाने वाले विभिन्न विद्वान समयानुरूप प्रकट होंगे, जो इसके मूल तत्वज्ञान को मिटाने में ही अपनी धन्यता मानेंगे. ही खंत सुद्धा राष्ट्रसंतांनी व्यक्त केली होती. और वह समय बड़ा भयावह होगा इस सेवा मंडल के लिए. हे 1968 सालचं राष्ट्रसंतांचं आणि मध्यवर्ती सभेमधलं हे भाषण आहे. त्यानुसार बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये काय होई नव्हतो अशा पद्धतीचा आणि बदल घडवून आणला. परंतु सद्भाविक सज्जन हो, जर चिंतन केलं तर लक्षात येते की काय आहे, हा जो बदल झाला आहे हा राष्ट्रसंतांच्या हयातीमध्येच अशा पद्धतीचा झालेला आहे. 1967 साली 7 मार्च 1967 साली पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी प्रार्थना प्रकाश नामक एक पुस्तक अशा पद्धतीचं छापलं होतं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमामधून त्यांनी सामुदायिक प्रार्थना दिकांचं प्रकाशन केलं होतं. आणि 30 मार्च 1967 साली त्या पुस्तकाचं आणि प्रकाशन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्या प्रार्थना अष्टकामध्ये सुद्धा ते जे पुस्तक आहे पूज्य बेलूरकर दादांचं ते
हे प्रार्थना प्रकाश नावाचं पुस्तक आहे. आणि या प्रार्थना प्रकाश नामक पुस्तकामध्ये जे प्रार्थना अष्टक पूज्य बेलूरकर दादांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रेममय और ज्ञानमय अशा पद्धतीचा उल्लेख आढळतो. मी तुमच्यासमोर ते दाखवतोय. ते त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तिथं प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा उल्लेख पूज्य श्री बेलूरकर दादांनी केला होता. आणि खुद्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. त्याही उपर महत्वाचं गोष्ट सांगतो की 1968 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यावेळेस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते, त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये महाराज असताना संरक्षण मंत्री चौहान साहेब त्यांच्या भेटीसाठी आले असताना ते महाराजांना म्हणाले की महाराज तुम्हाला काही बिमारी जडलेली आहे, चिंता वाटते. त्यावेळेस महाराज म्हटले की माझ्या बिमारीची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही करा या देशाला लागलेल्या बिमारीची चिंता. मग त्यावेळेस त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज बिमारी कोणती आहे भारताला? की हे जी बिमारी लागली आहे त्या बिमारीवरचं औषध आहे ते म्हणजे त्याच्यावरचं औषध आहे ते म्हणजे सामुदायिक प्रार्थना. मग त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हटले, महाराज अशा पद्धतीची प्रार्थना मला तयार करून द्या, मी माझ्या पदावर जर असलो तर मी ती प्रार्थनाचं पुस्तक तुम्हाला छापून देईल. त्यावेळेस पूज्य गीताचार्य तुकारामदादा, सुदामदादा, किसनलालजी मुंदडा ज्यांच्याकडे राष्ट्रसंतांच्या साहित्याचं मुद्रण करण्याची अशा पद्धतीची जबाबदारी होती, ते किसनलालजी मुंदडा हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी मिळून त्या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या हयातीमध्ये हा बदल झाल्याचा पुरावा म्हणजे किसनलाल मुंदडांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे. ते पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि त्या पत्रामध्ये पूज्य किसनलालजी मुंदडा असं म्हणतात की राम आणि कृष्णमय ऐवजी ज्ञानमय आणि प्रेममय या शब्दाचा खुलासा. तर ते म्हणतात की 1968 साली वंदनीय महाराजांच्या पोटाचे ऑपरेशन मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हायच्या आधी गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण भेटीला आले होते. त्यांना वंदनीय महाराज म्हणाले होते की माझ्या प्रकृतीची काळजी करण्यापेक्षा संपूर्ण भारतात सामुदायिक प्रार्थना कशी रुजू होईल याची काळजी करा. तेव्हा श्री चव्हाण म्हणाले होते, सर्व धर्मियांना मान्य होईल अशी प्रार्थना तयार करून द्या. त्यावर श्री तुकारामदादा, श्री सुदामजी सावरकर आदी मंडळींनी सभा घेऊन त्वरित महाराजांच्या समक्ष राममय कृष्णमय हे शब्द अन्य संप्रदायांना बाधक असल्यामुळे राममय कृष्णमयचे ऐवजी सर्वानुमते राष्ट्रसंतांच्या मते प्रेममय व ज्ञानमय हे शब्द टाकले होते. या सभेला मी स्वतः हजर होतो. तरी वरील प्रश्नाचे उत्तर श्री बाळकृष्ण हांडे गुरुदेव प्रचारक वर्धा व भाऊ थुटे सप्त खंजरी वादक यांनी केल्यामुळे खुलासा केला. गुरुकुंज आश्रम, तारीख 27/10/2002, 38वा पुण्यतिथी महोत्सव, किसनलाल मुंदडा. अशा पद्धतीनं किसनलाल मुंदडांनी त्याचं पत्र दिलेलं आहे की ही राष्ट्रसंतांच्या समोर हा बदल झालेला आहे. आणि मग योग असा प्रकार घडला की संरक्षण मंत्री पदावरून श्री यशवंतरावजी चव्हाण निघून गेले, त्यामुळे त्यांनी काही सहकार्य करू शकले नाही. परंतु त्या संकल्पनेचं जे पुस्तक होतं ते पुस्तक GD निकम यांनी श्री गुरुदेव प्रकाशन गुरुकुंज आश्रमातून ते प्रकाशित केलं होतं. आणि त्याच्या 2.25 लाख प्रती होत्या. आणि त्याचं मूल्य होतं नित्याचरण. त्याचं मुद्रण सौ इंदिरा मानकर अशोक प्रिंटिंग प्रेस महाल नागपूर यांनी अशा पद्धतीचं आणि करून दिलं होतं. आणि सुंदर अशा पद्धतीचं ते पुस्तक छापलं गेलं होतं. आणि त्या ठिकाणी नागपूरचे श्री मल मानकर यांनी त्याच्याकरिता 1 लाख प्रती विनामूल्य त्यांनी छापून दिल्या होत्या. आणि ते जे पुस्तक आहे ते पुस्तक
ती सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या पुस्तकाचं नाव होतं सामुदायिक प्रार्थना आणि त्याच्यामध्ये जो काही एक प्रार्थना पाठ अशा पद्धतीचा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी बोट ठेवतोय त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कदाचित ओळखू येणार नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा उल्लेख आढळून येतो आहे. लाईट आमच्याकडची गेलेली आहे त्याच्यामुळे थोडा अंधार आहे, कदाचित स्पष्ट दिसणार नाही, पण ज्यांना कुणाला हे पुरावे पाहायचे असतील त्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना ते दाखवू शकतो, माझ्याकडे ते उपलब्ध आहे. आणि मग हाही एक भाग झाला. त्यानंतर 2.25 लाख प्रति संस्थेतून त्या छापल्या गेल्या होत्या आणि त्याचा प्रचार झाला होता. त्यानंतर पूज्य केशवदासजी रामटेके गुरुजी ज्यांच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हयातीमध्ये राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून आणि विद्यार्थी तयार करण्याचं एक काम महाराजांनी दिलं होतं. ते त्या राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्गाचे प्राचार्य होते. त्यांचं श्री गुरुदेव नित्यपाठ म्हणून एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जो प्रार्थना पाठ अशा पद्धतीचा दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी बोट ठेवतोय त्या ठिकाणी पहा. हो, प्रेममय अरु ज्ञानमय अशा पद्धतीचा पाठ त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर माझी रोजनिशी म्हणून 2005 साली आदरणीय आमचे रूपराव दादा वाघ यांनी पुस्तक काढलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा जो आणि प्रार्थना पाठ दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा उल्लेख होता. प्रार्थना रहस्य म्हणून नागपूरमधून एक प्रकाशन झालं होतं 26/1/1999 साली. प्राध्यापक रघुनाथजी कडवे आणि हे गुरुदेव मासिकाचे संपादक अशा पद्धतीचे होते आणि त्याचं प्रकाशन झालं होतं 26 जानेवारी 1999 रोजी आणि नागपूरच्या महाल येथील गुरुदेव मुद्रणालयामध्ये त्याचं मुद्रण झालं होतं. त्यांनी सुद्धा आणि प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच पाठ प्रार्थनेमध्ये लिहिला होता. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना रहस्य त्याचं पुन्हा दुसरी प्रत निघाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय हाच पाठ होता. त्यानंतर संस्कार साधना नामक एक पुस्तक वर्धा जिल्ह्यामधून प्रकाशित झालं होतं. बाळकृष्ण दादा हांडे यांनी ते प्रकाशित केलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आणि प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा पाठ आलेला होता. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे विद्यमान सरचिटणीस परम आदरणीय जनार्दन पंत पोथे गुरुजी यांनी सुद्धा सामुदायिक प्रार्थना और चुने हुए भजन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत श्री गुरुदेव मानव सेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम जिल्हा अमरावती प्रवेश व नियमावली नामाचं एक पुस्तक अशा पद्धतीचं काढलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच पाठ पूज्य बोथे गुरुजींनी छापला होता. सोबतच विश्वशांतीची साधना अर्थात सामुदायिक प्रार्थना नामक एक पुस्तक परम आदरणीय रूपरावजी वाघ यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातून आणि प्रकाशित अशा पद्धतीचं केलं होतं. त्यांनी जे काही ते पुस्तक प्रकाशित केलं होतं त्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा पाठ होता. हे ते पुस्तक आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे ते पुस्तक. याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच पाठ आहे. त्यानंतर नांदुरा आश्रमातून सामूहिक ध्यान प्रार्थना नामक पुस्तक आचार्य वेरुळकर गुरुजी आणि घुसरकर महाराजांनी साकारलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आणि प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच उल्लेख आहे. खूप जुनं पुस्तक आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा या ठिकाणी आणि आहे. त्यानंतर प्रार्थना प्रचार म्हणून प्रसिद्धीस असलेले
मनोहररावजी साबळे यांनी सुद्धा सक्रिय पाठ सामुदायिक प्रार्थना म्हणून अशा पद्धतीचं पुस्तक, सामुदायिक प्रार्थना मोठा व्यापक पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता, त्यावेळेस त्यांनी घेतला होता. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अमृत महोत्सव 1984 साली मोठ्या दिमाखात साजरा झाला होता. आणि 3 ऑगस्ट 1984 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी, म्हणजे प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानी याचं प्रकाशन झालं होतं. आणि नामदार सौ सुधाकरराव नाईक, शिक्षण व उद्योग मंत्री महाराष्ट्र यांनी त्याचं वितरण केलं होतं. आणि त्याला इंदिरा गांधींची शुभकामना अशा पद्धतीची आहे. आणि ती अमृतांजली नावाचं पुस्तक, त्याचं प्रकाशन दीनदयालजी गुप्त, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमृत महोत्सव समिती, गुरुकुंज आश्रम यांनी त्या अमृतांजली नामक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. त्या पुस्तकामध्ये सुद्धा जो प्रार्थना पाठ अशा पद्धतीचा आणि आलेला आहे, त्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच उल्लेख आलेला आहे. कदाचित तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अंडरलाईन केलेला जो काही भाग आहे त्या ठिकाणी. आणि हा जो पुस्तक आहे अमृतांजली, राष्ट्रसंतांच्या अमृत महोत्सवाच्या वेळेस निघालेलं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचाच पाठ त्याच्यामध्ये लिहिलेला होता. अर्थात रामकृष्णदादा बेलूरकर, गीताचार्य रामटेके गुरुजी, रघुनाथजी कडवे, जनार्दनपंत बोथे गुरुजी, जी.डी. निकम, आचार्य वेरुळकर गुरुजी, केशवदास रामटेके गुरुजी, मधुकरराव देशमुख, कृना दवदंडकर, रूपरावजी वाघ, सुदामजी सावरकर, बाळकृष्ण हांडे, जनार्दनराव राऊत आणि लक्ष्मणभाऊ नारखेडे आणि दीनदयालजी गुप्त या 15 ते 17 लोकांनी प्रेममय ज्ञानमय हाच पाठ स्वीकारला होता आणि स्वीकारला आहे. तेव्हा हाच पाठ योग्य अशा पद्धतीचा ठरत असतो. परंतु सेवा मंडळाचे लोक त्याच्या बाबतीत काही वाद घालतात आणि म्हणून काही लोक राममय कृष्णमय म्हणतात, काही लोक प्रेममय ज्ञानमय म्हणतात. तर त्याच्या संबंधात वर्ध्यामधल्या मानस मंदिरामध्ये 7 आणि 8 जून 2003 रोजी एक कार्यकर्ता, श्री गुरुदेव कार्यकर्ता चिंतन कार्यशाळा म्हणून बैठक घेण्यात आली होती. हा वाद मिटवण्याच्या संबंधानं एक सूत्रता, एक वाच्यता यावी म्हणून. आणि म्हणून आयोजनामध्ये प्रामुख्यानं प्राचार्य मधुकररावजी देशमुख, आदरणीय वागदरकर दादा, विद्यमान अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे विद्यमान सर्वाधिकारी परमादरणीय प्रकाश महाराज वाघ, भाऊसाहेबजी थुटे सप्त खंजिरी वादक, हांडे दादा वर्धेचे, आदी जी काही मंडळे होते, श्री गुरुदेव सेवा मंडळ वर्धेची काही मंडळी. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी आणि त्या कार्यक्रमाचे, त्या बैठकीचे उद्घाटक गीताचार्य कर्मयोगी श्री तुकाराम दादा आणि इतर काही प्रमुख मंडळी म्हणून विद्यमान सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी आणि बाबासाहेब मानकर यांची विशेषत्वानं उपस्थिती त्या ठिकाणी लाभली होती. आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 2 दिवस चाललेल्या या बैठकीमध्ये प्रार्थनामध्ये एक सूत्रता अशा पद्धतीची यावी, त्यावर सखोल अशा पद्धतीची चर्चा झाली. एकंदरीत 36 कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्या 36 पैकी 27 व्यक्तींचा असा निर्णय दिला होता, 27 व्यक्तींनी, की प्रेममय ज्ञानमय हाच पाठ योग्य अशा पद्धतीचा ठरतो. आणि 7 कार्यकर्त्यांनी राममय कृष्णमय हाच पाठ योग्य ठरतो अशा पद्धतीचं म्हटलं होतं. आणि 2 कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे ठरवाल ते आम्ही स्वीकारू. अशा पद्धतीचे 36 कार्यकर्ते वाटले गेले होते. आणि आदरणीय बोथे गुरुजी त्या ठिकाणी असं बोलले की आता हा जो काही भाग सगळा या ठिकाणी चालू आहे, हा प्रश्न सोडवण्याकरिता मध्यवर्ती सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष त्यांच्या उपस्थितीची गरज आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा विषय व्हावा. आणि त्यानंतर आपण
ती बैठक घेतल्यानंतर पुढील बैठकीच्या वेळेस अशा पद्धतीचा एक निर्णय लावू, परंतु दुर्दैवानं अजूनपर्यंत अशा पद्धतीची बैठक पूज्य बोथे गुरुजींनी घडवून आणली नाही किंवा ती बैठक घडून आली नाही. ते भाषणापुरताच तो भाग मर्यादित राहिला. परंतु पुन्हा एक दुसरी बैठक दिनांक 21/8/2005 रोजी अमरावतीमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये झाली होती आणि त्या ठिकाणी गीताचार्य तुकाराम दादा, आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर, विद्यमान सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे विद्यमान सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ आणि तत्कालीन प्रचार प्रमुख पद ज्यांनी भूषवलं होतं त्यावेळेस ते कीर्तन सम्राट लक्ष्मणदासजी काळे महाराज, लक्ष्मण भाऊ नारखेळे, वागदरकर दादा, सुरेशराव मांढळे, हांडे दादा, इंजिनियर भाऊसाहेब थुटे आणि डॉक्टर राजारामजी बोथे, गजाननराव जानभोर अशा पद्धतीचे, विवेकबाबू चोरडिया अशा पद्धतीची काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक चिंतन त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि गुंतागुंत ही चालूच होती. परंतु ही गुंतागुंत सुटली पाहिजे म्हणून डॉक्टर राजाभाऊ बोथे, अध्यात्म विभाग प्रमुख, गुरुकुंज आश्रम विद्यमान, आणि त्यांच्या पुढाकारानं 18 ऑगस्ट 2008 रोजी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या बैठकीचे अध्यक्ष होते आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर आणि प्रमुख उपस्थिती म्हणून आचार्य श्री वेरुळकर गुरुजी, प्रकाश महाराज वाघ, कीर्तन सम्राट लक्ष्मणदास काळे महाराज, लक्ष्मण भाऊ नारखेळे, प्रचार भीष्म डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर, माजी सर्वाधिकारी वैकुंठवासी बबनरावजी वानखडे, जनार्दन पंत बोथे गुरुजी, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज, हांडे दादा, प्रमोदरावजी पोकळे गुरुजी, रामटेके गुरुजी, भाऊसाहेब थुटे, कमलनयन फटिंग, दामोदरराव पाटील गुरुजी, रूपरावजी वाघ, राजाभाऊ बोथे आदी बरीच काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यापैकी राममय कृष्णमय अशा पद्धतीची पाठाला मान्यता देणारी जी काही मंडळी होती त्यांचा असा युक्तिवाद होता की आत्तापर्यंत आम्हाला राममय कृष्णमय वगळता प्रेममय ज्ञानमयच्या संबंधानं कुठल्याही अशा पद्धतीचा लेखी पुरावा अस्तित्वात नसल्यामुळे आम्ही हा बदल करू शकत नाही. आणि प्रेममय ज्ञानमय शब्दाचा वा पाठाचा पुरस्कार करणारी जी काही मंडळी होती त्यांचा असा युक्तिवाद होता की महाराजांनी शेवटच्या काळामध्ये जो बदल झालेला आहे तो गुरुकुंज आश्रम प्रेममय ज्ञानमय शब्दप्रयोग असणारी पुस्तकं जी छापली ती कशी छापली. जर महाराजांनी हा बदल केला नाही तर होऊ शकते एखाद्या पुस्तकामध्ये चूक होईल, पण प्रत्येकच पुस्तकामध्ये कशी काय चूक होऊ शकते. आणि रघुनाथ कळवे आदी मंडळींनी जी पुस्तकं छापली त्याच्यामध्ये कसं काय. आणि म्हणून शेवटी बेलूरकर दादांनी निर्णय द्यावा अशा पद्धतीचं ठरलं. त्यावेळेस बेलूरकर दादांनी सुद्धा रामा तुझंही भलं आणि रावणा तुझंही भलं अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं. ते उत्तर होतं की ज्याला जे वाटतं त्यानं ते म्हणावं. परंतु पुस्तकामध्ये प्रेममय ज्ञानमय शब्दाचा पाठ उल्लेख जास्तीत जास्त असूनही राममय कृष्णमयचा पुरस्कार बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी केला होता. तर जी.डी. निकम यांनी प्रकाशन गुरुदेव प्रकाशनामध्ये प्रेममय ज्ञानमय अशा पद्धतीचा तो वाद काही मिटला नाही, तो चालूच राहिला. पण सज्जन हो, हा वाद जर मिटला नाही तर गुरुदेव सेवा मंडळाचं काय होईल मला तर मोठा प्रश्न पडला आहे. आणि म्हणून
125 कार्यकर्ते उपस्थित राहून 7 आणि 8 जूनमध्ये जो काही कार्यक्रम पार पडला होता, बैठक पार पडली होती, त्यामध्ये जे काही चिंतन झालं होतं त्या चिंतनाच्या वेळेस बोथे गुरुजींनी म्हटलं होतं की आपण अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जे सरचिटणीस आहेत सध्या, ते त्यावेळेस सरचिटणीस होते, त्यांनी म्हटलं होतं की आपण सगळेजण कार्यकर्त्यांची गुरुकुंजामध्ये सभा घेऊ आणि एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे काही होईल ते आपण करू. आपण निवडक लोकांनीच त्याच्यावर भाष्य करणं काही महत्त्वाचं आहे. त्यावेळेस त्या सत्राचा समारोप करण्याकरिता आचार्य श्री वेरुळकर गुरुजी नांदुरा आश्रम या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना बोलले होते की काही उपासक भावना आणि श्रद्धेच्या पोटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानतात, तर काही उपासक त्यांच्या तत्वास मानून त्यांच्या उपासना साधनाकडे वळतात. प्रार्थना अष्टकात सुद्धा हम हो पुजारी तत्व की असे असताना तत्वाचे पुजारी व्हावे, तेव्हा काहींच्याच भावनेचा विचार लक्षात न घेता सर्वांनीच तत्वाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये सांगतात की तात्विकता कुठूनही घ्यावी, आपुलीच एकटांग नसावी, सर्वांच्या समाधानाची ठेवावी सहनशील बुद्धी, सर्व विश्वाची एकची प्रार्थना, सर्व विश्वाचा एकची बाणा आणि सर्व विश्वामध्ये एक पाना कान यावा, अशा पद्धतीच्या काही ओव्यासुद्धा त्यांनी प्रकट केल्या होत्या. आणि अशा प्रकारे विश्वरूप विश्वात्मक दृष्टी ठेवून सर्व समावेशक प्रार्थना पुस्तके श्री गुरुदेव प्रकाशनाद्वारे प्रकाशित करावीत आणि यापुढे कोणीही वेगळे प्रार्थनेचे पुस्तके छापतील तर त्यात त्यांनी कोणताही बदल न करता तंतोतंत शब्द जसेच्या तसे छापावेत, अर्थात करावे, ही सविनय प्रार्थना केली होती. आणि सर्वांच्या मताप्रमाणे काही कागदे पाहावीत तर काहींनी तत्वावर आधारित असल्याचे पुरावे मिळणार नाही असे वक्तव्य केले आहेत. ते देवाचे नाव न घेता कोणता पंथ झाला आहे? या भारतात एकही पंथ असा झाला नाही की त्यांनी देवाचं नाव घेऊन तो पुढे आला नाही, परंतु सेवा मंडळ हा देवाच्या नावावर नाही तर हा तत्वावर अशा पद्धतीचा आरूढ झालेला आहे. म्हणून तत्वरूप जे आहे प्रेम आणि ज्ञान हे शब्द महाराजांनी घेतले. तो भाग आपल्या भाषणामध्ये आचार्य वेरुळकर गुरुजींनी मांडला होता. सद्भाविक सज्जन हो, हा जो काही मी उहापोह आतापर्यंत आपल्या समोर मांडला आहे, हा काही कुठल्या प्रकारचा वाद वाढावा किंवा काहीतरी दूषित अंतःकरणातून किंवा समाजामध्ये काही दूषित वातावरण निर्माण करावं सेवा मंडळामध्ये या दृष्टीने घेतलेला नाही. तर हा वाद कुठंतरी मिटला पाहिजे अशी माझी आंतरिक इच्छा आहे. हा वाद दाबून ठेवायचा, या वादावर कोणीच बोलायचं नाही आणि मग हा वाद असाच दाबून ठेवायचा. तर हे गोष्ट काहींना मान्य असेल तर मी मात्र ती गोष्ट मान्य करू शकत नाही. आणि त्याही पलीकडे गुरुदेव सेवा मंडळामध्ये ग्रामगीता संदेश नामक पूज्य बेलूरकर दादांचं एक मासिक पाक्षिक आहे. त्या पाक्षिकामध्ये सुद्धा मार्च महिन्याच्या 2013 सालच्या मार्च महिन्याच्या पाक्षिकामध्ये आणि त्यांनी प्रार्थना पाठामध्ये प्रेममय ज्ञानमय हाच पाठ योग्य ठरतो अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय दिलेला आहे. अर्थातच मी जो काही या ठिकाणी विचार बोललो आहे हा विचार संतांचा विचार आहे. हा विचार महात्म्यांनी चिंतनातून प्रकट केलेला विषय आहे. आणि याच्याकरिता मी एवढंच बोलतो की हा जो काही महाराजांनी बदल घडवून आणलेला आहे, वेळ प्रसंगी महाराजांनी तो घडवून आणलेला जो बदल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. कारण रामदास स्वामी असं म्हणतात की अक्षरे गाडूनी वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. अर्थात आपल्याला जर मूर्ख व्हायचं नसेल तर समर्थ रामदास स्वामींचा हा संदेश आपण ऐकला पाहिजे आणि त्या प्रत्येक शब्द आणि शब्दाचं महत्त्व जाणून घेऊन राष्ट्रसंतांनीच खुद्द केलेला हा जो बदल आहे, महाराज किंवा आम्ही रामकृष्णाचे विरोधक आहेत म्हणून नाही, तर रामकृष्णादिकांचं जे तत्व आहे, लोक नाव घेतलं की त्या नावाचंच जप करत बसतात पण तत्व मात्र त्याचं जोपासत नाही. आणि म्हणून ती भीती होती, म्हणून राष्ट्रसंतांनी नाव वगळून त्या नावाचे तत्व त्या ठिकाणी ठेवले आहे.
ते नाव वगळणे अर्थात रामकृष्णाचा विरोध म्हणून नाही, तर त्या रामकृष्णाच्या तत्वाला आपल्या दृष्टीपुढे डायरेक्टली प्रेममय ज्ञानमय या शब्दांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास या ठिकाणी माझी वेळ संपती आहे आणि हा उहापोह आणखीनही बऱ्याचशा काही गोष्टी माझ्या उपलब्ध आहेत, परंतु वेळेअभावी मी तुमच्यासमोर त्या प्रस्तुत करू इच्छित नाही आणि याचा फेरविचार करावा. मी कोणाला आग्रह अशा पद्धतीचा करणार नाही, परंतु याचा विचार करून जे योग्य आहे ते ग्रहण करावं. कदाचित कुणाच्या जिव्हारी माझी काही वाक्य लागली असतील तर मी माफी मागतो आणि सूचना देऊ इच्छितो. आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये या फेसबुक पेजवरती बेनोळा शहीद येथील श्री वाडे महाराज यांचं सुंदर अशा पद्धतीचं